नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानी मातेचा 235वा एपिसोड रिव्ह्यू. तर महिषासुर आणि शुंभा ते दोघेही दैत्यमाता आणि दैत्यगुरूंना शोधण्यासाठी निघतात. तेव्हा ते त्यांना त्यांच्यासमोर दिसत असतात. तेव्हा ते त्यांना हाका मारतात. तेव्हा महिषासुर म्हणतो की दैत्यमाता तुम्ही कुठे होता, आणि दैत्यमातांना चक्कर येऊन ते खाली पडतात. इकडे गंगाई जगदंबेच्या डोक्यावर ओले घड्याळ ठेवत असते आणि म्हणते की चेहरा कसा सुकून गेलाय तिचा. तेव्हा जनक बाबा तिथे येतात आणि गंगाईला म्हणतात की तुम्ही काय करत आहात. आणि तेव्हा गंगाई म्हणते की तुम्ही काय करत आहात. तेव्हा तो म्हणतो की घरातलं वातावरण प्रसन्न करण्यासाठी हे मी करतो आहे. तेव्हा तो म्हणतो की घरात जे आजारपण आहे तो गेला पाहिजे. तेव्हा गंगाई म्हणते की खरंच आज दिवस कुठून निघाला, सकाळी सकाळी धूप फिरवत आहे असं तयार होऊन कुठे निघालात. तेव्हा जनक बाबा म्हणतात की वैद्यभुवांकडे जातो आणि हिच्यासाठी उतारा आणतो. तेव्हा गंगाई म्हणते पण आता हिचा ताप उतरत आलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की साथ नको लागेला तुला, मला किंवा शेजाऱ्यांना. तेव्हा ती म्हणते आज तुम्ही जाता आहेतच तर तिच्यासाठी पालेभाज्या, चांगली फळं मिळत असतील तर रानभाजी पण घेऊन या तिच्यासाठी. रस बनवते मी फळाचा, म्हणजे तिला ताकद येईल. तेव्हा जनक बाबा म्हणतात हो आणेल मी. इकडे आराधी तुळजाभवानींना म्हणत असतो की आई तुळजा मला कधी भेटणार आहेस तू. आणि तो हातात कवड्या घेऊन म्हणत असतो तुझ्या भेटीसाठी माझं काळीज तुटत आहे, कुठे आहेस तू, मी तुझ्यातच आहे असं त्याचं दुसरं रूप आराधीचा म्हणत असतं. तुझ्या तुळजाईनं तुझी निर्मिती केली म्हणजे तू तिचा संशय नाही आहे. तेव्हा आराधी म्हणतो होय मला माहीत आहे की ती माझी आई आहे, पण मला दर्शन का देत नाही. तेव्हा त्याचं दुसरं रूप म्हणतं की कारण तिनं तुला वचन दिलेलं आहे तुझी आणि तिची भेट लवकरच होणार आहे. मग आराधी म्हणतो लवकर का, आज आणि आत्ताच का दर्शन देत नाही मला. लहान बाळ जन्माला येतं तेव्हा पहिल्यांदा त्याच्या आईलाच बघतो. त्याच्या आईचा पहिला स्पर्श त्याला जाणवतं. तो तिचाच बोट पहिल्यांदा धरतो. तिच्या मायेने, तिच्या प्रेमाने आनंद न्हावून निघतो. मग माझ्या वाटेलाच हे दुःख का. तेव्हा त्याचं दुसरं रूप म्हणतं की तुझा जन्म तुळजाईच्या क्रोधातून झालेला आहे. तुझ्या या अवतारामागे एक विशिष्ट ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. तुझा मार्ग तुळजाईनेच आखला आहे. तेव्हा आराधी म्हणतो की नक्की कोणता मार्ग आखला आहे माझ्यासाठी, माझा प्रवास कसा असेल त्याचे उत्तर हवं आहे मला. तेव्हा त्याचं दुसरं रूप म्हणतं की तुझं उत्तर हे जर तू शोधलं तरच तुला उत्तर मिळेल. आई तुळजाई दिशा दाखवेल पण हात धरून चालवणार नाही. तुझ्या आयुष्याचे ध्येय तुळजा नाही, तुलाच त्याचा शोध घ्यायचा आहे. या प्रवासात न थांबता न हारता तुला पुढे चालत राहायचं आहे. तुळजा या प्रवासात हात धरणार नसली तरी पण प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी असणार आहे. तेव्हा आराधी म्हणतो की ठीक आहे, मी तयार आहे. माझ्या आईने निश्चित केलेल्या मार्गावर मी चालेल. माझं उद्दिष्ट मी पूर्ण करेल. जे काय माझ्या मनात असेल ते पूर्ण करण्यासाठी मी सर्व शक्ती पणाला लावेल. आई तुळजाई ये, मी तुला शोधत येईल, तुझ्या दाराशी येईल. मला कुठल्याही दिव्यातून जावं लागेल तरीही चालेल. या प्रवासात केवळ तू माझ्यासोबत राहा. इकडे गंगाई तिच्या देवांची पूजा करत असते. नंतर ती अंगणात पाणी टाकत असते. तितक्यात तिची सखी येते आणि म्हणते अगं जगदंबा कुठे दिसत नाही आहे, म्हणजे 2 दिवस दिसली नाही म्हणून म्हटलं. तेव्हा गंगाई सांगते की तिची तब्येत बरी नाही आहे, तिला 2 दिवसापासून ताप आहे, अधूनमधून तिचा अंग तापत आहे. तितक्यात सुंदरबाई तिथे येते आणि म्हणते की पोरीकडे जर लक्ष असलं तर कळेल तिला, पोरीला काय होतंय काय होत नाही हे कळायला तिची आई व्हावं लागतं. तेव्हा गावातले त्या 2 बायका म्हणत असतात पण गंगाई काही कमी नाही आहे, ती पण काळजी करते पोरीची.
तेव्हा सुंदरबाई म्हणते की पोरीकडे जर थोडं दुर्लक्ष केलं तर असं काहीतरी होतंय. कसं आहे, पोराचा सांभाळ करणं आणि पोराला पोटात वाढवून जन्म देणं किती नाही म्हटलं तरी वेगळं पडतं. कारण की आई आणि मुलीची नाळ जोडलेली असते ना. त्यामुळे लेकराला जरा काही झालं तरी आईला न सांगता कळतं आहे. आता या गंगाईची जगदंबेची नाळ जोडलेली नाही आहे, कसं कळणार तिला? तरी पण तिचा काय दोष आहे? त्यात जे आहे ते आहे. आता नसते कोणाच्या नशिबात आई होणं. आई पण काही विकत घेता येत नाही. गंगाई, जाऊ द्या, तुझं काही दोष नाही त्यात. उगाच आटापिटा करू नको. मी येते, मला भरपूर कामं पडले आहेत. मग गंगाई तिच्या लेकीजवळ येते आणि ती स्वतः म्हणत असते की मी खरंच आई म्हणून हिच्यासाठी कुठे कमी पडली आहे का? तेव्हा जगदंबा आईचे बोट पकडते आणि म्हणते, नाही आई, तू कुठे जायचं नाही, इथेच बस, मला तो खूप आवडतेस. आई इकडे महिषासूर त्याच्या आईला घेऊन एका खोलीत येतो. तेव्हा शुंभा म्हणते की दैत्यमाता, काही त्रास होतो आहे का तुम्हाला? काय हाल करून ठेवले आहे त्यांनी तुमचे? थांबा, मी तुमचे पायाला चंदन लावून देते, मग तुम्हाला बरं वाटेल. तेवढ्यात तुमचा त्रास कमी होईल. तेव्हा दैत्यमाता तिला थांबायला सांगतात आणि ती सगळं आराधीचा प्रसंग मनातल्या मनात आठवत असते. नंतर ती म्हणते की ज्या अपमानाने माझ्या मस्तक पेटवला आहे, एक वेळेस या पायांचा त्रास सहन करेल, पण हे मस्तकामध्ये पेटलेला आग सहन होण्याची पलीकडची आहे. तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यमाता, तुमची अशी अवस्था करणाऱ्याचे मी हाल हाल करून नायनाट करून टाकेन. मी तेव्हा स्वस्त बसेल. आणि दैत्यगुरू, आपण तिथे होतात, आपण हे होऊ कसे दिलेत? आराधी यांचं अंत करून तुमचा अपमानाचा सूळ घेऊ आम्ही. तेव्हा दैत्यमाता म्हणत असते की हा आराधीचा अंत करून काही साध्य होणार नाही. महिषासूर, आमच्या अपमानाची आग जर शांत करायची असेल त्या तुळजाला आधी संपवलं पाहिजे. हा आराधी केवळ तिचं खेळणं आहे आणि सूत्रधार ही तुळजा आहे. तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यमाता, तुळजाचा शोध घेण्यासाठी आकाश पाताळ एक करतो आहे मी. अद्याप तिचा शोध लागत नाही आहे. तिला दैत्यमाता म्हणते की तिला शोधण्यासाठी आमच्याकडे गुप्त योजना आहे. अनेक कष्ट आम्ही त्याच्यासाठी घेतलेले आहेत. त्यात ते एक भीषण अस्त्र आहे. त्यात जगाचा विनाशाचे सामर्थ्य आहे. हे तुळजाला नक्कीच शोधून काढू शकेल. तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यमाता, असं कोणतं अस्त्र आहे? तेव्हा दैत्यमाता म्हणते, चल दाखवतो आम्ही. तेव्हा दैत्यमाता म्हणते की हे अस्त्र नाही, ही चावी आहे, प्रलयाची चावी. मी म्हणाली होती ना की अनंत काळापासून आम्ही कष्ट घेत आलो आहे. तुम्ही देखील याच वेळेची प्रतीक्षा करत होते आणि ती वेळ आता आली आहे, असे म्हणून ती महिषासुराला ते देत असते. तेव्हा दैत्यमाता म्हणते की यात विश्वाच्या कुठल्याही अप्राप्त शक्ती वश करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु तू एकत्रित मुक्त केलं तर विश्वाचा विनाश अटळ आहे. तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यमाता, मला विनाश नकोच आहे, मला केवळ तुळजाईला प्राप्त करायचं आहे, तिला वश करायचं आहे, तिच्याशी विवाह करायचे आहे. पण त्यापूर्वी तिला तिच्या प्रत्येक कृत्याची शिक्षा द्यायची आहे. ज्या दैत्यमातेच्या पायातून तिच्यामुळे रक्त आलं त्या पायाशी मला तिला आणून टाकायचं आहे. केवळ एकदा ती कुठे लपली आहे ते कळलं. तेव्हा दैत्यमाता म्हणते की ते शोधून काढणं आता अवघड नाही आहे महेशा. यापैकी एकही शक्तीला जर तू जागृत केलं किंवा मुक्त केलं आणि तुळजाईच्या मागे लावून दिलं तर तिला कोणीही वाचवू शकणार नाही, कोणीही नाही. तेव्हा महिषासूर दैत्यमातांना म्हणत असतो, हे अस्त्र मला कुठे सापडेल? हे अस्त्र मला हस्तगत करण्याची लालसा मनामध्ये निर्माण झाली आहे, कुठे असेल? तेव्हा दैत्यमाता त्याला म्हणते, हे अस्त्र आम्हीच देवांच्या हाती लागू नये म्हणून सुरक्षित ठेवलं आहे. भूलोकावर हे एक घनघोर अरण्यात आहे. तिथे मानवाची पण साथ नाही आणि देवांना पण ते माहीत नाही. एक असं अरण्य ज्यात हिंस्त्र पशु आणि असुर यांचे साम्राज्य आहे आणि याच अरण्यात एक भयंकर गुहा आणि त्या गुहेचं नाव आहे कपालिका. तेव्हा महिषासूर म्हणतो की कपालिका गुहा आणि तेव्हा ती लगेच म्हणते की त्याच गुहेमध्ये तिनं ठेवलेलं आहे हे अस्त्र.
तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यमाता, मी या क्षणी तिकडे जायला निघतो. तेव्हा दैत्यमाता म्हणतात की महेशा, तिथे जाण्याचा मार्ग खडतर आहे, जागोजागी संकट आहे, प्रसंगी प्राणाशीही बेतू शकतं. तेव्हा तो म्हणतो की माझ्यासाठी काहीही कठीण नाही आणि कुठल्याही संकटाची मला भीती नाही. तेव्हा दैत्यमाता म्हणते की आम्हाला याची कल्पना आहे आणि म्हणूनच त्याचे दायित्व हे तुझ्यावर सोपवलेले आहे. हे अस्त्र तूच हस्तगत करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. तेव्हा महिषासूर असं म्हणतो की आता लवकरात लवकर मला ते अस्त्र मिळवायचं आहे. तूळ जा, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तू जिथे कुठे असशील लपलेली, तिथपर्यंत हे अस्त्र तुला शोधून काढेल आणि मग तू माझ्या मुठीत सापडशील.